मी अनुप नागपुरे आणि तुमचं स्वागत करतोय आपल्या या असिस्टंट टाउन प्लॅनरच्या PYQs मध्ये. मागचे 3 पार्ट्सपासनं आपण ADTP 2013च्या संदर्भात PYQs बघतोय. त्याचा हा चौथा पार्ट. पुन्हा एकदा सांगतोय की जे ॲस्पायरंट, जे स्टुडंट 2024-25च्या असिस्टंट टाउन प्लॅनरसाठी प्रिपेअर करताय त्यांच्यासाठी ADTPचा हा पेपर आणि पुढच्या वेळेला घेणारा 2022चा पेपर हा खूप जास्त इम्पॉर्टंट ठरू शकतो. त्यामुळे यामध्ये एकही क्वेश्चन मिस करू नका, कारण यामधले क्वेश्चन तुम्हाला लक्षात येईल की आपल्या ATP सिलेबसच्या किती जवळचे आहे, किती इम्पॉर्टंट आहे, किंवा 2024-25चा पेपरच्या संदर्भात हे इम्पॉर्टंट ठरू शकतात. क्लियर? तर चला मग आजचा जो पहिला क्वेश्चन आहे तो आहे मित्रांनो क्वेश्चन नंबर 56. काय सांगतो? इफ अ कॉन्टॅजियस एरिया फॉर विच अ टाउन प्लॅनिंग स्कीम इज टू बी प्रिपेअर्ड लाईज विदिन द ज्युरिडिक्शन ऑफ 2 सेपरेट प्लॅनिंग ऑथॉरिटीज देन. बघा, जर का 2 सेपरेट प्लॅनिंग ऑथॉरिटीज असेल आणि जर का टाउन प्लॅनिंग स्कीम त्या दोन्ही ऑथॉरिटीमध्ये जर का येत असेल, एक टाउन प्लॅनिंग स्कीम दोन्ही ऑथॉरिटीमध्ये येत असेल, तर मग अशा केसेसमध्ये काय होत असतं? ऑप्शन्स दिले आहे. स्टेट गव्हर्नमेंट फॉर्म्स अ स्पेशल प्लॅनिंग ऑथॉरिटी फॉर द स्कीम. ईच प्लॅनिंग ऑथॉरिटी मेक्स इट्स ओन स्कीम. प्लॅनिंग ऑथॉरिटी व्हेअर द large area falls is liable for making the scheme. Planning authority which serves a large population is liable for making the scheme. जर का सपोज आपण मानून चलो की ह्या दोन एक ऑथॉरिटी आहे, एक आहे PCMC आणि एक आहे PMC, आणि या पर्टिक्युलर दोन ऑथॉरिटीच्या मिळून जर का सपोज एक टाउन प्लॅनिंग स्कीम असेल, तर अशा वेळेला स्टेट गव्हर्नमेंट काय करतं? स्टेट गव्हर्नमेंट स्पेशल प्लॅनिंग ऑथॉरिटी तिथे अपॉइंट करतं. यामुळे काय होतं की जी की टाउन प्लॅनिंग स्कीम आहे तिथे कॉन्फ्लिक्ट जर का तयार होत असतील तर ते कॉन्फ्लिक्ट्स अवॉइड केले जाऊ शकतात थ्रू द स्पेशल प्लॅनिंग ऑथॉरिटी. जे एक्झिक्युशन ऑफ वर्क आहे ते एक्झिक्युशन ऑफ वर्क हे स्मूथली कॅरीड आउट केलं जाऊ शकतं आणि वर्कमध्ये कन्सिस्टन्सी राहू शकते. त्यामुळे काय, स्टेट गव्हर्नमेंट अशा पर्टिक्युलर केसमध्ये स्पेशल प्लॅनिंग ऑथॉरिटी तिथे अपॉइंट करते आणि अंडर द स्पेशल प्लॅनिंग ऑथॉरिटी ती टाउन प्लॅनिंग स्कीम परफॉर्म केली जात असते. क्लिअर? हा एक सिंपल क्वेश्चन होता. त्यानंतर म्हणून याला ऑप्शन 1 करेक्ट लक्षात ठेवायचं. 56 ला ऑप्शन 1 करेक्ट. नेक्स्ट 57. इन महाराष्ट्र अंडर अ टाउन प्लॅनिंग स्कीम the original, semi-final and final market value of a plot is computed with reference to the value on the day when. बघा, फायनल स्कीम ऑप्शन काय दिलाय? फायनल स्कीम वॉज सबमिटेड, ड्राफ्ट स्कीम वॉज सबमिटेड, सँक्शन वॉज इश्यूड बाय द स्टेट गव्हर्नमेंट आणि इंटेन्शन टू प्रिपेअर द स्कीम वॉज डिक्लेअर्ड. या पर्टिक्युलर क्वेश्चनमध्ये बघा, खरं तर कोणत्याही पर्टिक्युलर स्कीममध्ये कोणत्याही प्लॉटची ओरिजिनल, सेमीफायनल, फायनल ही मार्केट व्हॅल्यू ही त्या दिवशीच असाइन केली जाते ज्या दिवशी त्याचं इंटेन्शन आणि प्रिपरेशन हे डिक्लेअर केलं जातं. हे असं का बरं? तर यामध्ये काय होतं की एक अश्युरिटी मिळते व्हॅल्युएशनच्या संदर्भात, एक फेअर आणि फेअर व्हॅल्यू किंवा फेअर मार्केट व्हॅल्यू तुम्हाला माहित होते. इन केस जर का मार्केट व्हॅल्यू वाढत असेल किंवा मग चेंजेस होत असेल, काही अफ्लक्शन येत असेल, तर अशा केसमध्ये प्रॉब्लेम पुढे व्हायला नको. त्यामुळे ASR व्हॅल्यू जी काही फायनल केली जाते ती व्हॅल्यू इंटेन्शन टू प्रिपेअर स्कीम वॉज डिक्लेअर, त्याच तारखेची व्हॅल्यू किंवा त्याच पर्टिक्युलर इयरचा व्हॅल्युएशन हे मार्केट व्हॅल्यूच्या केसमध्ये ओरिजिनल, सेमीफायनल आणि फायनल व्हॅल्यू मार्केट व्हॅल्यू ठरवली जाते. त्यामुळे ऑप्शन 4 हे करेक्ट येतं. म्हणजे 57 ला 4 करेक्ट. त्यानंतर मित्रांनो 58. इन अ टाउन प्लॅनिंग स्कीम the decision of arbitrator is considered as a final बघा, final and has a binding all of parties in case. बघा, ऑप्शन काय? demarcation of area for the public purpose, contribution to be levied on the each final plot, estimation of the amount of a compensation payable, exemption granted to the religious organization. आता पर्टिक्युलर केसमध्ये बघा, हे सगळे जे डिसिजन्स आहे कोण घेणार? आर्बिट्रेटर घेणार. पण तुम्हालाही माहित आहे की यामधले काही डिसिजन्स हे फायनल असतात,
त्याला तुम्ही चॅलेंज करू शकत नाही, त्याला तुम्ही अपोज करू शकत नाही. मग अशा केसमध्ये एक लक्षात ठेवायचं आहे की डिमार्केशन ऑफ एरिया फॉर द पब्लिक पर्पज म्हणजे ऑप्शन ए हा जो पार्ट आहे याला तुम्हाला चॅलेंज करता येत नाही, किंवा हे जे डिसिजन आहे आर्बिट्रेटरचं हे दोन्ही पार्टी म्हणजे ओनर आणि ऑथॉरिटी या दोघांनाही हे फायनल असतं. म्हणजेच काय, एखाद्या पर्टिक्युलर एरियाचा एरिया डिमार्केट करणं पब्लिक पर्पजेससाठी जो की प्लॅनिंगच्या पार्टमध्ये येणार आणि त्यानुसार हा पार्ट फायनल मानला जातो. त्यामुळे 58 नंबरच्या क्वेश्चनला ऑप्शन 1 करेक्ट म्हणणार. आणि खाली जो सेकंड ऑप्शन, थर्ड ऑप्शन, फोर्थ ऑप्शन आहे याला तुम्ही चॅलेंज करू शकता, ज्या केसमध्ये आर्बिट्रेटर च्या पर्टिक्युलर डिसिजनला तुम्ही सहमत नसू शकता, आणि मग अशा केसमध्ये ट्रिब्युनल ऑफ अपील तिथे अपॉइंट केलं जातं आणि ट्रिब्युनल ऑफ अपील विल टेक द फर्दर डिसिजन ऑन दॅट पर्टिक्युलर पॉइंट. क्लिअर. सो 58 ला 1 करेक्ट. त्यानंतर मित्रांनो 59 काय सांगतो प्रॉपर लक्षात घ्या. खरं तर हा जो काही TCPOचा भाग आहे, टाउन अँड कंट्री प्लॅनिंग ऑर्गनायझेशन जो काही आहे, ओके, या संदर्भात हा क्वेश्चन आहे. द पर कॅपिटा डेली वॉटर रिक्वायरमेंट फॉर अ 200 बेडेड हॉस्पिटल ॲज पर द मॉडेल बिल्डिंग बायलॉज. आता मॉडेल ॲज पर द मॉडेल बिल्डिंग बायलॉज जो हा पार्ट आहे हा आपल्यासाठी आउट ऑफ सिलेबस आहे, ओके, किंवा आउट ऑफ पार्ट आहे, लक्षात ठेवायचं. म्हणून मग याला फार जास्त तुम्ही लक्षात ठेवायचं किंवा बायलॉज रूल्स हे काय आहे तर आता हे नाही आहेत. क्लिअर. याला आपण बाजूला केलेलं आहे. पण तरीही याचं करेक्ट आन्सर काय असू शकतं तर टाउन अँड कंट्री प्लॅनिंग ऑर्गनायझेशन, मिनिस्ट्री ऑफ अर्बन डेव्हलपमेंट काय सांगतं की जर का 200 बेडेडचं हॉस्पिटल असेल तर त्यासाठी साधारणतः या पर्टिक्युलर केसमध्ये 450 लिटर एवढ्या वॉटरचं गरज असते किंवा एवढं पाण्याची गरज असते. ओके. पर कॅपिटा डेली वॉटर रिक्वायरमेंट फॉर 200 बेडेड हॉस्पिटलला 450 लिटरची गरज असते आणि हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. पण या पर्टिक्युलर न्यूमेरिकलमध्ये जसं की त्यांनी बायलॉज म्हटलेलं आहे, बायलॉज आपल्याला नाही आहे, त्यामुळे या क्वेश्चनला इग्नोर केलं तरीही चालेल. त्यानंतर आहे मित्रांनो ॲज पर द मॉडेल बिल्डिंग बायलॉज. पुन्हा मॉडेल बिल्डिंग बायलॉज आहे नेट डेन्सिटी ड्वेलिंग युनिट पर हेक्टर. आता हाही क्वेश्चन आउट ऑफ पार्ट आहे किंवा आउट ऑफ सिलेबस आहे, लक्षात ठेवायचं. ओके. याला आपण आपल्या UDCPR रूलनुसार करेक्टेड व्हिडिओमध्ये आपण याला करेक्ट क्वेश्चनच्या फॉर्मॅटमध्ये बघणार आहोत, ज्यामध्ये याचा करेक्ट क्वेश्चन आणि करेक्ट आन्सर्स काय असू शकतील, ऑप्शन्स काय असायला पाहिजे हे आपण आपल्या लास्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे याला तुम्ही लेट गो केलं तरीही चालेल. क्लिअर. मग हा क्वेश्चन आपण आपल्या लास्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यानंतर नेक्स्ट 61. As per the MRTP Act 1966, the land owned by central government is exempted from paying the development charges, partially exempted from paying the development charges, liable to pay the minimum development charges, liable to pay the stipulated development charges. As per the MRTP Act 1966 काय सांगतो, जर का एखादी जमीन सेंट्रल गव्हर्नमेंट त्यांच्या पर्टिक्युलर डेव्हलपमेंट पर्पजेससाठी वापरत असेल तर सेंट्रल गव्हर्नमेंट कुठेही बांधील नाही डेव्हलपमेंट चार्ज पे करण्यासाठी तिथल्या लोकल ऑथॉरिटीला. म्हणजेच काय, अंडर द स्टेट लेवल टाउन प्लॅनिंग लॉज काय सांगतो, या स्टेट लेवल टाउन प्लॅनिंग लॉज मध्ये काय दिलेलं आहे की सेंट्रल गव्हर्नमेंट जर का कोणतीही जमीन स्वतःच्या पर्टिक्युलर पर्पजेससाठी डेव्हलप करत असेल तर त्या केसमध्ये डेव्हलपमेंट चार्जेस पे करायची गरज नाही आहे. क्लिअर. म्हणजे तिथल्या लोकल ऑथॉरिटीला सेंट्रल गव्हर्नमेंटकडून कोणतेही डेव्हलपमेंट चार्जेस मिळणार नाही. म्हणून 61 साठी ऑप्शन ए हा करेक्ट येतो. म्हणजे फुल्ली एक्झम्प्टेड आहे, कोणतेही डेव्हलपमेंट चार्जेस त्यांच्याकडून घेतले जाणार नाही किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटला पे करावे लागणार नाही. ओके. चला 62 काय सांगतो मित्रांनो, इफ अ पर्सन अंडरटेक्स अ डेव्हलपमेंट विदाउट रिक्विसाइट परमिशन द प्लॅनिंग ऑथॉरिटी मे काय करू शकतं. बघा, जर का एखाद्या व्यक्तीने परमिशन न घेता, म्हणजेच त्याला आपण अनऑथराइज स्ट्रक्चर सुद्धा म्हणू शकतो, तर त्या केसमध्ये अनऑथराइज स्ट्रक्चरच्या केसमध्ये प्लॅनिंग ऑथॉरिटी काय काय डिसिजन किंवा काय काय कंडिशन त्या पर्टिक्युलर
अनऑथराइज स्ट्रक्चरवर अप्लाय करू शकतात. पहिलं ऑप्शन, सर्व नोटीस फॉर डिसकंटिन्युएशन ऑफ वर्क. बरोबर आहे. जर का ॲज पर द लॉ, ॲज पर द रेग्युलेशन जर का वर्क होत नसेल तर प्लॅनिंग ऑथॉरिटी काम थांबवण्यासाठी त्यांना नोटीस देऊ शकतं. आज टू डिमॉलिश अनऑथराइज स्ट्रक्चर, एकतर ते अनऑथराइज स्ट्रक्चर डिमॉलिश करण्यासाठी सांगू शकतं, इट सेल्फ डिमॉलिश अनऑथराइज स्ट्रक्चर, किंवा स्वतःच ते स्ट्रक्चर डिमॉलिश करू शकतं. म्हणजे यामध्ये पहिलाही पॉईंट बरोबर आहे, दुसराही बरोबर आहे, तिसराही बरोबर आहे. म्हणजेच काय, ऑल ऑफ दी अबोव हे ऑप्शन करेक्ट येईल. क्लिअर. म्हणजे 62 ला फोर्थ ऑप्शन करेक्ट आहे, कारण की तीनही कंडिशन यामध्ये बरोबर आहे. नेक्स्ट, द मॅक्झिमम परमिसिबल ग्राउंड कव्हरेज अलॉटेड टू द फॉरेन मिशन. आता हा जो काही फॉरेन मिशनचा पार्ट आहे हा सुद्धा आउट ऑफ सिलेबस आहे. लक्षात घ्या, आउट ऑफ सिलेबस आहे. ॲक्च्युली आपण 2013चा पार्ट बघतोय, त्याच्यामुळे तुम्हाला असे क्वेश्चन बघायला मिळतील की जे की बिल्डिंग बायलॉज किंवा टाउन अँड कंट्री प्लॅनिंग ऑर्गनायझेशन नुसार दिलेले आहे. मग हाही क्वेश्चन आपण करेक्टेड फॉर्मॅटमध्ये आपल्या लास्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत, ज्यासाठी हा क्वेश्चन कसा असायला पाहिजे किंवा याचे करेक्टेड ऑप्शन्स कसे असतील. क्लिअर. तर हा आपण लास्ट व्हिडिओमध्ये बघू. नेक्स्ट, 64, लँड अपार्टमेंट टू अ बिल्डिंग इज यूज्ड फॉर द पर्पज independent for the building development charges may be levied. बघा, land appurtenant to a building is used for the purpose independent building. म्हणजेच काय, जी जमीन ज्या कामासाठी ठेवलेली होती त्याच्या व्यतिरिक्त जर का तुम्ही कन्स्ट्रक्शन करत असेल तर मग अशा केसमध्ये काय केलं जातं. अशा केसमध्ये बघा, सेपरेटली फॉर द बिल्डिंग अँड म्हणजे जे काही डेव्हलपमेंट चार्जेस अप्लाय केले जातात ते कोणत्या फॉर्मॅटमध्ये अप्लाय केले जातात ते बघायचं आहे. सेपरेटली फॉर द बिल्डिंग अँड द लँड, सेम फॉर द बिल्डिंग, सेम ॲज फॉर द अपरटंट लँड, अँड लास्ट ओनली ऑन द एरिया ऑन विच बिल्डिंग इज स्टँड. ओके, या केसमध्ये सेपरेटली चार्ज आपल्याला पे करावे लागतात किंवा डेव्हलपमेंट चार्जेस पे करावे लागतात, ज्या केसमध्ये दोन्ही गोष्टीचा यूज वेगवेगळा आहे, जमीन आणि त्याच्यासाठी वापरली जाणारी बिल्डिंग. त्यामुळे या दोन्ही केसमध्ये डिफरंट किंवा सेपरेट चार्जेस तुम्हाला बिल्डिंग आणि लँडसाठी पे करावे लागतील. सो 64 ला ए करेक्ट. त्यानंतर आहे मित्रांनो 65, एनी पर्सन ॲग्रीव्ड बाय द, 2 मिनिट, एनी पर्सन ॲग्रीव्ड बाय द असेसमेंट ऑफ डेव्हलपमेंट चार्जेस लेविड बाय द प्लॅनिंग ऑथॉरिटी can ordinarily make an appeal under the 124G before the expiry of. बघा, एखादा व्यक्ती जर का डेव्हलपमेंट चार्जेस प्लॅनिंग ऑथॉरिटीने दिल्यानंतर जर का तो सॅटिस्फाईड नसेल किंवा तो नाराज होत असेल किंवा त्याला त्याबद्दल नाराजी असेल तर तो अपील करू शकतो. पण ती अपील कधी करता येईल? 45 डेज नंतर. लक्षात घ्या. ओके, सो त्याला बिफोर द एक्सपायरी ऑफ 45 डेज. ओके, नंतर नाही, बिफोर द एक्सपायरी ऑफ 45 डेजच्या आधी त्याला तशा पद्धतीने अपील करता येईल, जेणेकरून तो तशा पद्धतीच्या डेव्हलपमेंट चार्जेसला अपोज करू शकेल किंवा त्याच्यावर जे काही डेव्हलपमेंट चार्जेस अप्लाय केले गेले आहे त्याच्या संदर्भात तो जर का नाराज असेल तर तो मग जे काही स्ट्रक्चर किंवा डेव्हलपमेंट चार्जेसचा कॉन्सेप्ट आहे 124 त्या अंतर्गत तो बिफोर द 45 डेजच्या आधी तशा पद्धतीने अपील करेल. म्हणून 65 ला ऑप्शन 2 करेक्ट येणार. अँड टुडेज लास्ट क्वेश्चन हाच होता 65. अशा पद्धतीने आपण इथे थांबणार आहोत. भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये आपण बघणार आहोत पार्ट 5. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच.